महापालिका निवडणुका तर झालेल्या आहेत. आता साधारण असं चित्र आहे, की गल्ली ते दिल्ली जवळपास संपूर्णपणे भाजपची सत्ता आहे. राज्यात असू देत, केंद्रात असू देत किंवा महापालिका असू देत. त्यामुळे तेवढी आव्हानं देखील मोठी आहेत. काय नक्की पुणे शहराच्या दृष्टीनं अशी मोठी आव्हानं भाजपसमोर आत्ताच्या स्थितीला वाटत आहेत? 3 वर्ष, 4 वर्ष मागची महापालिका अस्तित्वात नव्हती, प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे कामांचं देखील खूप सारं पेंडिंग कामं आहेत असं देखील बोललं जातंय. कुठली मोठी आव्हानं भाजपसमोर वाटत आहेत? भाजपसमोरची आव्हानं म्हणण्यापेक्षा शहरासमोरची जर शहरासमोर. आव्हानं आपण जर बघितलं तर बेशिस्तपणा हा जो काही ह्या शहरात वाढलेला आहे, म्हणजे गाड्या कशाही चालवा, फ्लेक्स कसेही लावा, होर्डिंग्स कसे लावा, अस्वच्छता कशी करा, कचरा कुठेही टाका, हा बेसिकली नागरिकांच्या स्तरावरचा विषय बोलतो. तर ही बेशिस्ती आहे, या सगळ्या बेशिस्तीला आळा घालण्याचं प्रमुख आव्हान भाजपसमोर आहे. कारण या ठिकाणी जर कठोर निर्णय घेतले तर ते नागरिकांना रुचणार नाही, त्यांना त्रास होईल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने निवडणुकांना सामोरं जायचं या भीतीपोटी कुठलेच निर्णय घेतले गेलेले नाही आहे. म्हणजे पे अँड पार्क करायचा की नाही हा निर्णय तो अजूनही प्रलंबित आहे. आणि ह्या कचऱ्यावरच्या सगळी शहरभर कचरा टाकला जातो, अनेक ठिकाणी आपण कचरा फेकला जातो, त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, मात्र ती होत नाही. तर ही बेशिस्तीला आळा घालण्याचं एक प्रमुख आव्हान या शहरासमोर आहे. दुसरं आर्थिक शिस्तीचंही आव्हान आहे. म्हणजे भाजपपुढं महापालिकेची सत्ता राबवताना नगरसेवकांना दिला जाणारा यादीतला निधी याचा विनियोग खरंच योग्य पद्धतीने होतो की नाही हे बघण्याचंही मोठं आव्हान या ठिकाणी मला वाटतं नवीन स्टँडिंग कमिटी चेअरमन समोर असणार आहे. कारण प्रत्येकाला अपेक्षा असणार आहे की माझ्या प्रभागात मी इतकी विकास कामं करतो, इतकी केली पाहिजे, सगळं लगेच चकचकीत झालं पाहिजे. सगळ्यांना एकाच वेळेस पैसा देता येणार नाही आहे. त्यामुळं दिला गेलेला पैसा हा त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही हे बघण्याचं आव्हान मला वाटतं आज सध्या भाजपसमोर आहे. आणि तिसरं जे प्रदेश भाजपसमोर किंवा आता जी काही देवेंद्र फडणवीसांनी ज्या काही घोषणा केल्यात की पाताल लोकची घोषणा केली आहे, पुण्याच्याला बोगद्यांमधून 54 किलोमीटरचे बोगदे तयार करण्याचे किंवा एक नवीन जर्मन टेक्नॉलॉजीचं त्यांनी एका भाषणामध्ये मला वाटतं मुलाखतीमध्ये त्याच्यावरचा पुनरुच्चार केला की एकाच बोगद्यामध्ये मल्टीलेवल आपण पार्किंग म्हणतो त्याच्यापेक्षा मल्टीलेवल रस्ता कसा तयार करता येईल. म्हणजे एकाच बोगद्यातून जायचा रस्ता आणि यायचा रस्ता दोन्ही रस्ते एका बोगद्यातून असू शकतील. अशा प्रकारच्या विचार या ठिकाणी जर्मन टेक्नॉलॉजीचा करतायत ते असं ते म्हणतायत की मुंबईत याचं पहिला प्रयोग मुंबईत सुरू झालेला आहे. अशा प्रकारचे जे काही मोठे एक काय आहे भारतीय जनता पक्षाने अगदीच सर्वसामान्य मतदाराला हे याचा कितपत अंदाज आला आहे मला माहीत नाही, पण बहुतांश पुणेकरांना याचा अंदाज आलेला आहे. हा जो काही पूर्ण PMR आहे ना, तर हा PMR रिंग रोडने जोडला गेला. त्याचे 2 रिंग रोड, एक इनर रिंग रोड, एक आउटर रिंग रोड. हा झाला एक भाग. त्यानंतर पुणे सोलापूर, पुणे नगर, पुणे नाशिक या तिन्ही रस्त्यांवर एलिव्हेटेड रोड. म्हणजे इकडं खेडपर्यंत, इकडे शिक्रापूरपर्यंत आणि इकडं मला वाटतं यवतपर्यंत. ह्या एलिव्हेटेड रोडला परत मेट्रोची अलाइनमेंट, म्हणजे खालचा रस्ता त्याच्यावरती उड्डाण पूल आणि त्याच्यावरती मेट्रो, अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आहे. त्याच्यानंतर हे 2 मी म्हटलेलं असे 2 रिंग रोड प्लस सोलापूरकडे जाण्यासाठीच म्हणजे एअरपोर्टच्या दिशेने जाण्यासाठीचे रस्ते आणि मुंबईला जाण्यासाठीच आता जी काय मिसिंग लिंक होती ती मिसिंग लिंक सुरू झाली की तो एक मोठा इम्पॅक्ट येणार आहे. खंबाटकीचा एक बोगदा आता ह्या ठिकाणी सुरू करतोय. हा बेसिक रोड इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल हे आपण बोलू. याच्यामध्येच देवेंद्र फडणवीसांनी GCCची इन्व्हेस्टमेंट एक मेजर इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न करतोय सांगितलं आणि ते कालच दावोसमध्ये गेलेले आहेत. मला वाटतं ती एक GCCची इन्व्हेस्टमेंट येईल आपल्याकडे. कारण पुण्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट येणं ही त्या इंडस्ट्रीची पण गरज आहे. ही काही नुसतीच पुण्याची गरज आहे अशातलाही भाग नाही. हे खूप जिवंत शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, टॅलेंटचं शहर आहे. आणि अशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर पुण्याच्या आजूबाजूला स्टेट गव्हर्नमेंट यू घालतं आहे. आणि असं जर आपण एक मल्टी लेवलनी याच्याकडे बघितलं की एक प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येणारं इन्फ्रास्ट्रक्चर, पुणे महापालिकेच्या अनुषंगाने येणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि याचा ऑटोमॅटिकच पुण्याच्या GDPवर परिणाम होणार आहे, पुण्याच्या आर्थिक सुबत्तेवर परिणाम होणार आहे. आणि हा सगळा एक लार्ज पर्स्पेक्टिव्ह मतदारांसमोर सातत्याने ठेवण्यात येतोय. रादर मी हे जे बोलतोय ही सगळी विधानसभा लोकसभेची पायाभरणी आहे. कारण त्यावेळेस ही कामं बऱ्यापैकी वर आलेली दिसतील, रिंग रोडची कामं झालेली दिसतील,
दिसतील. त्यानंतर मेट्रोच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय मेट्रोचा राहिला. 33 किलोमीटरच्या मेट्रोच्या लाईन्स पडलेल्या आहेत, त्या 104 किलोमीटरपर्यंत त्यांना स्ट्रेच करायच्या आहेत. ह्या लाईन्स टाकण्याचं काम बऱ्यापैकी सुरू झालेलं असेल. त्यामुळे पुढील काही वर्षामध्ये साधारण 1 लाख कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. आणि ती 1 लाख कोटीची गुंतवणूक ज्यावेळेस पुणे शहराच्या आजूबाजूला झाली तर त्यातून निर्माण होणारा व्यवसाय हा आणखी त्याच्या दुप्पट तिप्पट ह्या पटीनं वाढणार आहे. त्यामुळं भविष्य सगळ्या भारताचं लक्ष आता पुण्याकडे का लागलंय किंवा मुंबईचाही फोकस शिफ्ट होऊन पुण्यावर काय येतोय, तर याला ही सगळी कारण.